सर्वसिद्धे अचल मनोमंगलिं पते उच्छामि समय पाहुड आजकाल हेच मोबाईल टीव्ही ह्याच्या समोर नाही घ्यायचा, चालू करायचा नाही, तिकडे जावं बाजूला. विचारायचं होतं हा विचार. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचतं, एक धर्मासंबंधी लोकांचा अवेअरनेस वाढतो हळूहळू, त्याच्याबद्दल हे ज्यांचा अभ्यास नाही त्यांचा हळूहळू त्यांना आवड निर्माण होते, हे पण फायदे आहेत. म्हणजे हे एकदम पूर्ण नकारून तरी कसं. पाप जास्त आणि पुण्य कमी असेल ती गोष्ट करायची का? पुण्य जास्त आणि पाप थोडं असेल तर ते केलं तर चालतं. जसं मंदिर बांधलं तर सावध्य लेशो बहुपुण्य राश, जिथं सावध्य लेशा आहे, कमी आहे पाप पण पुण्य भरपूर आहे. आहार दान देताना हा होतं की, पण पुण्य किती लाभ होतो. तसं मोबाईलमध्ये पुण्य कमी आणि पाप जास्त. पण समजा म्हणून युट्यूबवरचं प्रवचन समजा बसूनच ऐकत असेल एका ठिकाणी, दुसरं काही काम न करता, तर काय येऊन ऐकावं मग त्यांनी. नाही समजा ते आता समजा तुमचं कोणाला ऐकायचंय, तो कुठेतरी काय येऊन इतकं जर तुम्हाला लई झालं तरी येऊन ऐकायचं, नाहीतर घरी अभ्यास करायचा आपला आपला शास्त्रीय. कोणाचं ऐकायचं नाही, काय नाही. आणि मी कोण शहाणा आहे सांगणारा आणि ऐकणारा. वर्तमान काळात कोण नाही चांगलं. त्यामुळं सगळा अभ्यास स्वतः करायचा, नाही तर यायचं संगतीमध्ये. त्याच्यामुळं घरापासून लांब गेलं ना तर थोडंसं आपल्याला समजतं, पण तिथं बसून ठीक आहे ठीक आहे म्हणजे त्याचे एक्सप्रेशन जेव्हा समोर बसतं त्या एक्सप्रेशन्स समजतात. मग त्या एक्सप्रेशन्सला अनुसरून कथन होत असतं. वक्ता जो असतो तो समोरची चेहरे बघत असतो, वाचत असतो आणि वाचून ते कथन होत असतं. तो परिणाम येणारच नाही ना. कोण नाही समोर नुसता प्रवचन करायचं तर नाही येणार परिणाम. तो एक निमित्त नैमित्तिक संबंध आहे वक्त्याचा आणि श्रोत्याचा. मग आर्यंत भगवंतांच्या संसरणामध्ये कशाला जायचं? ती पण युट्यूब, तर त्या युट्यूबपेक्षा म्हणजे व्यवस्था अजून चांगली केली असती देवाने सगळीकडे ऐकवायची. घरी बसून संसरणातच का जायचं ऐकायला? नाही सांगितलं की समज जशी आहे तसं बॅक टू बॅक ऐकायचं. फेस टू फेस ऐकावं, बॅक टू बॅक काय फेस टू फेस बरं असतं नेहमी. बॅक टू बॅक मुळे काय नाही, काय काय चाललंय मायाचार कळत नाही. बॅक टू बॅक फेस टू फेस मध्ये मायाचार कळते, सरळता कळते. सरळ इथं समोर बसलं तरी नीट कळत नाही, मग बॅक टू बॅक कसं कळायचं सांगा. असं काय आहे, विवेक अपेक्षा आहेत, तसं काही एकांत नाही आहे. त्याच्यामुळं माझं तसं काही नाही. आपलं एक मला आवडत नाही एवढंच वाक्यानं. मोबाईल प्रवचन मला आवडत नाही स्पेशल. तर आपण मंगलाचरण केलं का? राहिलं आहे का? नमस्तमय साराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावान्तरच्छिदे. काय झालं? परवा आपण काय चर्चा करत होतो? मंगलाचरणामध्ये कोणाला नमस्कार केलेला आहे. अध्यात्म अमृत कलश वाचतोय तर त्याचं जगनमोहनलाल शास्त्री, सिद्धांत शास्त्री, 3 मोठे विद्वान होऊन गेले आपल्याकडे. फुलचंदी शास्त्री, जगनमोहनलाल शास्त्री आणि अजून तिसरे पण मक्खनलाल जी का कोणतरी अजून. एकाच वेळेस हे 3 विद्वान
एकदम उच्च कॅटेगरीची, ज्यांना सिद्धांतांचं पण चांगल्या प्रकारे सिद्धांत शास्त्रांचा पण अभ्यास होतो. म्हणजे फुलचंद शास्त्रींनी तर धवला वगैरेच्या टीका, सर्वार सिद्धी आहे ना, सगळं लिहिलेलं आहे बऱ्यापैकी. आणि मग हे अध्यात्म पण, दोन्ही आगम आणि अध्यात्माचा मेळ. तर हे जगन्मोहनलाल शास्त्रींनी समयसारचे जे अमृतचंद्राचार्यांचे कलश आहेत ते कलश घेऊन त्याच्यावर काही जे शंका समाधान त्यांच्यासमोर कोणी असतील आणि ते विचारले असतील आणि त्यांनी जे समाधान केलं ते लिहून काढलं त्यांनी आपलं. अशा एक अध्यात्म ग्रंथाच्या अपेक्षेने थोडं इथं व्यवहाराला गौण करत मुख्य जे आहे त्या मुख्याचंच वर्णन करत असताना, व्यवहाराला गौण करत असताना, कुंदाचार्यांनी त्याला जी कुठं सत्यार्थ वगैरे म्हणत असताना मग त्याचे सगळे प्रश्न उत्तराच्या अपेक्षेने आपली अवस्था, हे कथन याचा कुठंतरी मेळ बसायला पाहिजे ना. कारण हे कथन जसं बघितलं तर मग सगळं निश्चयाची प्रधानता याच्यामध्ये आहे. निश्चय म्हणजे जसं स्वरूप आहे तसं आहे का. मग ते असल्यामुळं आणि व्यवहार वेगळा दिसतोय, निश्चय वेगळा आहे. निश्चय तर आपल्याला अपरिचित आहे. अपरिचित म्हणजे आपल्याला आजूबाजूला कुठं दिसत पण नाही निश्चय फार असा. म्हणजे निश्चय दिसत नाही याचा अर्थ काय, निश्चय दिसत नाही याचा अर्थ काय, अरिहंत सिद्ध दिसत नाहीत आपल्याला. एक एक निश्चयाचं स्वरूप दिसण्याच्या अपेक्षेने जर बघितलं तर स्थूल रूपाने जर असते तर अजून कुठेतरी निश्चयावर श्रद्धान बसायला म्हणजे सोपं झालं असतं. पण काळ पंचम याच्यामध्ये बघितलं तर 6व्या 7व्या गुणस्थानापर्यंत मुनी, त्याच्यामध्ये पण पुन्हा शिथिलाचार, त्याच्यामध्ये पुन्हा कथन पद्धतीमध्ये वेगवेगळे प्रकार. मग यामुळं आणि सगळं ते आपल्यासारखाच आहार आधी घेत असताना, क्रिया वगैरे करत असताना आणि पुढं पुन्हा विद्वान आले यांचं विश्लेषण करत असताना मग हे सगळं जे व्यवहारात किंवा आणि आपण जो काय रोजच्या जीवनात करतो तो व्यवहार आहे ना. जसं निमित्ताला सकाळी तुम्ही महत्त्व दिलेलं होतं की बाबा लौकिक व्यवहार करायलाच पाहिजे की त्याच्याशिवाय आहे ना त्याचं नुकसान कसं होतं, हे सगळं दिसत असताना तिथं ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हे घेतलंच नाही. समजसारमध्ये हे सगळं काय त्याचा संबंधच नाही म्हणते धर्माशी, सुखाशी. म्हणजे असं एकदम अभिवृत्तीची चर्चा आहे. इथं शुद्ध पर्यायाची सुद्धा चर्चा नाही, इतकं शुद्ध वर्णन याच्यामध्ये केलं. शुद्ध स्वभाव याची चर्चा आहे. शुद्ध पर्याय सुद्धा त्या शुद्ध स्वभावापासून भिन्न आहे. पण जे पर्यायार्थिक न्यायाची दृष्टी आहे किंवा आगम दृष्टी ज्यांची विशेष आहे, आगमाभ्यास, मग ते हे वाचते तेव्हा घोटाळा काय होतो, ते हे सगळं वर्णन सिद्धांच्या अपेक्षेने वाचतात. म्हणजे तसं वाचायला लागल्यानंतर असं वाटतं की शुद्ध पर्यायाने परिणत जे सिद्ध परमात्मा आहे ना, त्या जीवांचं हे वर्णन केलं गेलेलं आहे. असं पर्यायार्थिक न्यायाच्या मुख्यतेने याच्यातला विषय पाहिला जातो आगमाभ्यासी. म्हणून आगमवाल्यांना अध्यात्म भयंकर कठीण जातं. आगमभाषी जे असतात ना त्यांना अध्यात्म समजणं फार अवघड जातं. कर्णानुयोगाचा अभ्यास विशेष असताना, कारण सगळं तिथं व्यवहाराच्याच अपेक्षेने कथन आहे ना. सगळे निमित्त नैमित्तिक संबंध, कर्णानुयोग, उदय, उपशम, क्षय, क्षयक्षम सगळे जे करण वगैरे दाखवून आणि चरणानुयोगामध्ये पण सगळं कथन तसंच बाह्य क्रियेला मुख्य करून आहे ना, आचरणाला प्रदान करत असताना मग आणि प्रथमानुयोग तर सरळ सरळ गोष्टी आहेत सामान्य. त्याच्यामध्ये पाप पुण्याचं फळ ज्या पद्धतीने दाखवलंय आहे ना. मग त्यामुळं ह्या ज्या द्रव्याने योगात येणारे आणि त्यात पुन्हा अध्यात्म म्हटलं तर एखाद्या विषयाचा अभ्यास पहिल्यांदा होतो ना आणि त्याच्यातनं कुठेतरी भावभासन झालं जर तत्वाचं, तर दुसऱ्या विषयाला त्याचा पक्ष आलेला असतो आणि त्यामुळं बाकीचे अशा वाटतं ह्याच्याशिवाय दुसरं काय. कर्णानुयोगावाल्याला कर्णानुयोगाशिवाय दुसरं काय वाटणार नाही, चरणानुयोगवाल्यांना चरणानुयोगाशिवाय दुसरं काय महत्वाचं वाटत नाही आहे ना. मग असं होतं प्रथमानुयोगवाल्यांना आणि त्याच्याशिवाय दुसरं काय महत्वाचं नाही. असं प्रत्येक जणाचं वेगवेगळं द्रव्यानुयोगवालं हे सगळे घेतलं ना. कुठे घेतलं,
सम्यक ज्ञान चंद्रिकेमध्ये पक्षपाती घेतलीत का नाही सगळे, आपल्याला वाचून दाखवलं होते की सर्व. सम्यक ज्ञान चंद्रिकेमध्ये पंडित टोडरमलजींनी प्रत्येकाचा पक्ष वाचले का नाही तुम्ही ते? पक्षपाती, प्रथमान योगाचा पक्षपाती, द्रव्यान योगाचा पक्षपाती, छान घेतले. तुम्ही वाचलं नाही? म्हणजे कर्णाण योगाचा अभ्यास करण्यामध्ये आळशी असते ते. काय 7व्या अध्यायामध्ये त्यांनी 4 अनुयोगाचं स्वरूप, त्याच्यामध्ये त्याचं कशा पद्धतीचे कथन पद्धती आणि त्याचं प्रयोजन वगैरे सांगितलेलं आहे. कर्णाण योग म्हणजे जेव्हा टोडरमलजींनी हे रचलं, सम्यक ज्ञान चंद्रिका जी गोमटसारची टीका लिहिली, तर त्याच्या भूमिकेमध्ये म्हणजे प्रस्तावनेमध्ये हे सगळे विषय त्यांनी पक्षपाती म्हणून घेतलेले. म्हणजे कर्णाण योगाचा अभ्यास करायला प्रायः आळशी असते. काय आदित्य मंदिरात जायला आळशी आहे ना, आतला आळस कुठं घेऊन जाईल तुला? म्हणजे शेजारी 4 पावलं मंदिर आहेत, ज्या देवानं आपल्याला कृतकृत्य केलं त्या देवाला बघायला तर पाहिजे का नको? हा ही कुठनं काढलेला का स्वैराचार असला? हे आतले मग लोक आम्हाला नाव ठेवते, ही ध्यान शिबिराला बसलेली लोक मंदिरात सुद्धा येत नाहीत म्हणून. याचं नाव आहे निश्चयाभास. म्हणजे व्यवहार, आपली भूमिका आहे ना. आता तू असू दे ना, तुझा जो व्यवहारातला अभ्यास, तिथं तू आता स्वैराचारी झाला तर चालतंय बाबा, नाही शाळा शिकला, तू क्रॅश कोर्सेस केली आणि हुशार झाला तर चालतं, त्याच्यात काय अडचण. पण अजून आता आपल्याला इथं या भूमिकेमध्ये गृहस्थ, श्रावक, देवदर्शन हे आपलं पहिलं नित्य कर्तव्य, आणि तिथं शेजारी मंदिर, पाय चांगले आहे ना, शरीर चांगलं आहे, डोकं चांगलं आहे, मग 4 पावलं जाऊन मंदिरात आपल्याला येता येत नाही. त्याच्यात पण आळस करतात का? काय हेतू आहेत त्याला पण तुझे? हा दे बघतो तुझी हेतू बाबा. काय इतके जास्त हुशार झालं तरी सुद्धा अतिशहाणा त्याचा बैल रिकामा म्हणतात. बैल रिकामा राहतो म्हणजे त्या बैलाला कामच नाही मिळत जास्त शहाणपणा केला तर. असं म्हण आहे, तू नाही अशी एक म्हण आहे त्याची. हा, त्याच्या बैलाला काम राहत नाही असं सांगितलं आहे की नाही. म्हणून चुकलं म्हणून प्रतिक्रमण कर, प्रायश्चित्त घे. बघायला मिळत नाहीत असली देव, त्याला कळत नाही काय मिळाले आपल्याला. लोकांना महत्वच नाही अजून देव बघायचं. देव म्हणजे तिकडे उत्तरेकडे तर एक सवय लागली, त्याला व्यसन लागलेलं असतं, त्यांना त्याच्याशिवाय चैन पडत नाही. ऍक्च्युली तिकडे उत्तरेच्या साईडला जे लोक आहेत MP मध्ये ना, त्यांना असं जर दर्शन नाही म्हटलं तर असं, आता कोरोना होता तर त्यावेळेस सुद्धा तडफडत होती ती लोक. दर्शनाशिवाय कसं दर्शन? महाराजांना सांगावं लागलं बघा मग त्या TV वर बघा आणि तेवढं दर्शन करा म्हणून, जाऊ नका. म्हणजे ते सुरुवातीला जो काळ होता त्यावेळेस. पण त्यातनं सुद्धा लोक कुठून तरी काहीतरी करून त्या मंदिरापर्यंत कसं ना कसं करून पोहोचायचा प्रयत्नच करत होते. इतकं त्यांना त्याचं व्यसन लागलेलं. ती व्यसन आहे काय माहिती नाही, पण सवय आहे. ती सवय लागल्यामुळं त्यांना त्याच्याशिवाय चैन पडत नाही. आणि आपल्याला त्याच्याशिवाय काय फरक पडत नाही. हा फरक काय फरक पडतो तुला? देवदर्शन नाही मिळालं तर घेतलं तर फरक पडला तुला काय? तुझ्या अभ्यासात काय तू नापास होतोय का? तुला काय अडचण येते काय? नाही का? त्यामुळे तुला देवदर्शन करायची गरज कुठे आहे का? नाही हाय गरज. माणूस गरजचा अर्थ काय? भूक लागल्यानं गरज कळते का तुला? गरजचा अर्थ जोपर्यंत ती वस्तू मिळत नाही, देवाला नाही दिलं तुला, तर ती काय बसशील का उपाशीस त्याचा 2 दिवस 4 दिवस? गरज कळते की नाही? भूक लागली तर खावं लागते, तहान लागली तर पाणी प्यावं लागते, त्याचं नाव गरज असते. ही आहे गरज. नुसतं गरज मग आहे, गरज आहे की त्या गरज ह्याला गरज म्हणतात का? गरजचा अर्थ ती वस्तू जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत चैन पडत नाही, त्याचं नाव असतं गरज. हे ठीक आहे, मिळालं तर ठीक, नाही मिळालं तर नाही, असं त्याला गरज म्हणत नाही. तर मंदिरात जात जा बाबू. शहाणा म्हणजे शहाणा आहे बात काय ना, चांगलं गोड सांगावं लागतं पोरांना आजकाल. म्हणजे एक संस्कार होते मंदिरात, देव कळते, देवाच्या निमित्तात आपल्याला सगळं चांगलं हो, विचार चांगले राहते, आपल्या जीवनात सगळा चांगला पुण्याचा बंद झाल्यामुळं सगळी अनुकूलता राहते, सगळं चांगलं होतं, मोक्ष मार्ग प्रशस्त होतो. किती जिनेंद्र देवाच्या दर्शनाचे किती लाभ सांगितले. नाही गेलो जवळ असून तरच नरक जवळ येतं बघ काय तर नाही. मंदिर जवळ असताना आपण जर मंदिरात नाही गेलो तर नरक ते जवळ आलेलं असतं आपल्यासाठी. बघा आता नरक जवळ करायचं असलं तर मंदिरात जाऊ नको, तसं काय.
काय चाललं होतं आपलं? काय चाललं होतं म्हणजे पक्षपात म्हणजे छान घेतले, पक्षपाती घेतले ते म्हणून ते पक्षपाती सांगायला. म्हणजे कशा प्रकारे, कारण कर्णयोगाचा अभ्यास करताना प्रमाद होतो ना, प्रमाद, आळस. कशाला म्हणतो आपण, काय करायचे, विद्वानांचं काम आहे का काय ना, आपल्याला काय असं म्हणून का. मग त्यामुळे होतं काय की म्हणजे मी पण तसा आळशी होतो. आणि एक आम्हाला माझं भाग्य म्हणा, विक्रांतजी भेटले. विक्रांतजी म्हणजे आता तसं आम्ही तर जात तर होतोच असं तसं बाहुबलीला. विक्रांतजीने एक थोडंसं म्हटले ताईंना, आता ताईंचा सगळा गोमटसार, जीवकांड, कर्मकांड, लब्धीसार, कल्पनासार सगळं चांगलं परफेक्ट होतं. मग ताईंना त्यांनी विनंती केली 2007 साली की आम्हाला गोमटसार शिकवा. मग शिबिरवर घेऊ म्हटले. मग अशी 10 दिवसाची शिबिर तिथून सुरू केली. नाहीतर सर शिकवत होतेच की, आपल्याला सर शिकवायचे, पण मला पण असा राग यायचा, चीड यायची. मी पण बऱ्यापैकी म्हणजे कर्णयोगा संबंधी एक खराब परिणाम केले सरांना, सरांच्या विरोधात काय असं उगच असं त्याचं फळ मला मिळायचं ते मिळालेलंच आहे, अजून मिळेल पण भरपूर. पण असू द्या, त्याचं प्रतिक्रमण तर केलंय. पण काय आता ते तसं चालत नाही. म्हणजे जर चुकीचे भाव केले आहे ना, एवढं तर लिहून ठेवले ना त्यांनी. त्याच्यामध्ये पण भरपूर सगळी वितरागता भरलेली नाही असं नाही आहे ना. पण आपण म्हणतो मला ही शिकलोय, मी ही शिकलो ना, मी आहे शिकलोय आहे ना, अध्यात्म येते मला, काय गरज आहे असलं बाकी असं थोडंसं त्याची अवहेलना आहे ना, अविनय, उपेक्षा केली. उपेक्षा वेगळी, अजून अवहेलना म्हणजे ते करणाऱ्यांना पण आपण अनुकूलता दिली नाही असं समजायचं. शिकवते तर आपण बसून विनयाने शिकणं बाबा चांगलं. सरांना तर सर तर ताईंकडे पण गेले, सर सांगतेच की ताईंनी त्यांना शिकवा म्हणले, ते विनंती केली, पण त्यांनी ते आता नवीन ओळख नाही, परिचय नाही, मग शिकवलं नव्हतं त्यांनी. तरी सरांनी येऊन स्वतः ते सगळे 6व्या गुणस्थानामध्ये जे प्रमत्त गुणस्थानामध्ये, नंतर अप्रमत्त, त्याच्यानंतर जे आधकरण, अपूर्वकरण, अनिवृत्तीकरण, करण परिणामाची जी गणित आहेत त्यांनी स्वतः मॅथ्सचे टीचर म्हणजे असे प्रोफेसर होते, कोठाडे सर प्रोफेसर होते, त्याच्यामुळे त्यांनी ते लसावी कसा काढायचा ते म्हणजे शास्त्राची पद्धत वेगळी. मग त्यांनी जी लौकिक पद्धती आहे त्या लौकिक पद्धतीने सगळं LCM कसं काढायचं, कसे ते सगळे सोडवायचे, असं मेहनत करून सगळं बिचाऱ्यांनी ते प्रत्येक म्हणजे अर्थसंदृष्टीचा पण त्यांनी व्यवस्थित लावलं. आणि अंकसंदृष्टी तर सोपी असते एकदम, त्यात काय अवघड नाही. पण अर्थसंदृष्टी सुद्धा सगळी व्यवस्थित कशी लावली आचार्याने जी दिली, भयंकर म्हणजे पुरुषार्थ भयंकर केला सरांनी. पण नंतर मग ताईंनी तर मग नंतर शिकवलं, ती गोष्ट वेगळी झाली. पण सुरुवातीला कोठाडे सरांनी चांगला ते पुरुषार्थ केला करणारे. प्रत्येकाचा वेगवेगळ्या विषयाचा क्षेपक्षम असतो. सांगत हे कशासाठी होतो की बाबा अध्यात्मामध्ये दिलेले जे विषय आहेत ते आगमभाषी जी जीव आहेत ते त्यांना कठीण जातं, आणि अध्यात्माचे जे अभ्यास करणारे असतात त्यांना आगम कठीण जातं. आगमाचे विषय त्यांना समजतच नाही, कारण आगमामध्ये निमित्त नैमित्तिक संबंध सांगितलेले असतात. इथं उपादान उपादेय संबंधाचा असा अभ्यास होतो, हॅमरिंग होतं. आणि असं हॅमरिंग होतं की निमित्त करता किंचित कर जेव्हा दाखवलं जातं आहे तेव्हा मग हे जे सगळे चरणाणी व कर्णाणी व प्रथमाणी योगाचे ग्रंथ निमित्त नैमित्तिक संबंधाला प्रदान करून कथन करतात, पण त्यांना ते खोटंच वाटतं. अशी बुद्धी तयार होते, म्हणजे बनारसी दासजींसारखी. म्हणजे आश्चर्य नाही, त्यांची जरी विशेष झाली असली समजा, वर्तमानामध्ये तशा बुद्धीवाले बरेच जण आहेत असू शकते. त्यांना आपल्याला बरेच काय करायचे, आपली पण बुद्धी आपण तपासायला पाहिजे की मी कुठं आहे, कोणाची कशी आहे आणि आपल्याला काय फरक पडणार नाही, माझी बुद्धी कशी आहे यानं मात्र मला नक्की फरक पडणार, असं असतं. म्हणून त्या पद्धतीनं आपण अभ्यास करायला पाहिजे. म्हणून सांगतो की बाबा ज्या विषयात आपण कच्चे आहोत त्या विषयाचा अभ्यास आपण खरं तर केला पाहिजे. आता यायला लागलं नाही, समजायला लागलं नाही, तर आता ठीक आहे ना, थोडंसं जे आणि आहे सहजासहजी उपलब्ध आहेत, उपलब्ध आहेत ग्रंथ. पूर्वी तर नव्हतं, मिळत नव्हते, दर्शन मिळत नव्हतं दावलासारख्या ग्रंथांचं.
आहे ना, किती दुर्लभ टोडरमलजीने ती भूमिका लिहिली धावलाची मोक्षमार्ग प्रकाशकच्या सुरुवातीमध्ये, की बाबा किती कष्ट एक मनुष्य मिळाला त्याच्यासाठी. म्हणजे मुडबिद्रीला कशी गेलते, जाताना कशी ती सगळं पाण्यातनं बोटीनं जावं लागलं असेल, काय यातायाताची साधनं नाहीत, नीट जंगल ही आजार, पण एक मनुष्य मिळाला पण दर्शन नाही मिळालं त्यांना धावलाचं. बोला, षटखंडागम जे लिपिबद्ध झाले त्याचं दर्शन सुद्धा नाही मिळालं त्या. आणि आज आपल्या हातात आले तर आपण त्याचा जर अभ्यास नाही केला. मी तरी एकदा वाचून काढले ते 16चे 16 भाग, मला काहीच कळलं नाही. पहिला भाग कळतो, थोडं दुसरा कळतो, आहे ना, कारण ते सामान्य कथन. तिसऱ्यापासून मात्र काय कळण्यासारखं नव्हतं माझ्या त्यावेळेस. पण आपलं 16 आहेत ना, त्याचं वाचायला विनय म्हणजे वाचणं हाच जिनवानीचा विनय. नुसतं हायन ठेवलं आणि पूजा केली ह्याचं ना, वाचायचं. नाही कळलं तर नाही कळलं. क्षयक्षमता नाही त्याला काय करणार. वर्तमानामध्ये कुठला तरी क्षयक्षम असतो, सगळाच क्षयक्षम सगळ्याला नसतो. कोणाला कोणत्या विषयाचा आहे, कोणाला कोणत्या विषयाचा असतो, ठीक आहे, पण पक्षपात होऊ नये त्या विषयाचं क्षयक्षमाचं निमित्त. पण प्रयोजन मात्र सगळ्यातनं काढलं पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. काही वाचायचं, काही वाचा म्हणजे कोणताही अनुयोग तुम्ही अभ्यास करा जिथं आपल्याला क्षयक्षम आहे आणि कळतोय, पण त्याच्यातनं केवळ अभ्यासाला अभ्यास म्हणून नको, त्याच्यातलं विशेष सगळं समजायचं म्हणून नको. आपल्याला त्याच्यातनं प्रयोजन काढता आलं पाहिजे आणि आपल्यावर घटवता आलं पाहिजे. ही सगळ्यात मोठी कला आहे. ती समजून जीवनात उपयोग काय, गुणस्थान, जीवस्थान, मार्गनास्थान, हे सगळ्या गोष्टी जेव्हा सांगितलं जातं ते आपल्यावर घटवता यायला पाहिजे, आपल्या परिणामाशी ते घासता यायला पाहिजे. आणि जर ते घासलं गेलं नाही तर नुसतं आपल्याला ते अभ्यासकर्त्याच्या निमित्तात होऊन जातं की का नाही. म्हणजे आवडतं पण त्याच्यात एक जसं टोडरमलजींना मीठ टाकलेलं सुद्धा कळलं, मीठ नाही टाकलेलं सुद्धा जेवणामध्ये. म्हणजे इतकं त्याच्यामध्ये खरं तर उपयोग लागू शकतो. हे तुम्हाला विसर पडू शकते, इतकं त्याच्यामध्ये चांगलं वर्णन केलं गेलं की तुमचा उपयोग अशुभात जात नाही. दुसरे कोणते विचार इतकं मन त्याच्यामध्ये एकाग्र होऊ शकतं, असं चांगलं. पण तेवढ्यासाठी नाही ते शेवटी घासायचं, प्रत्येक गोष्ट आपल्यावर घटवायची. म्हणून ही महाराजांनी माताजींनी पद्धत जी रुजवली आमच्यांमध्ये ती सगळ्यात महत्वाची. अजूनही आम्हा घेताना ठीक आहे, काय शिकवलं नाही तरी आम्हांचं ऐकायलाच पाहिजे. ती एक ओळ वाचली, बरं नाही लय शिकवलं, काय लय शिकायचंय, आणि ओम म्हटलं बाद झालं माझं म्हणणं. ओम मध्ये तुम्हाला आत्मानुभव मिळाला, शांती मिळाली, आहे ना, जे पाहिजे त्याच्यातनं जे सम्यक्त्व मिळालं, आहे ना, जे जीवनामध्ये जसं एक आचरण चांगलं मिळालं, बास की. काय म्हणजे नाही तुम्हाला जास्त काय पुढं आम्हाला ही शिकावं, एवढं शिकावं, ठीक, कशासाठी शिकावं. लगेच आम्हा एकच ओळ वाचते तर जीवनात उपयोग काय. लगेच पहिला प्रश्न, एक ओळ वाचणार, श्लोकवार्तिक असो, तत्वार्थवार्तिक असो, नाही तर अजून कोणताही ग्रंथ असो, न्याय असो, नाही तर नियमसार असो, प्रवचनसार, समयसार, किती वाचतेत आम्हा. एक ओळ वाचतेत. मी म्हणतो, मी बघितलंय आता अलीकडे तर ते तर दिसतेच. एक ओळ वाचले गेले म्हणते हे समजून जीवनात उपयोग काय. आणि पुन्हा तीच घटवलं जरी तरी सुद्धा काय चुकीचं नाही, कारण आपल्याला गरज आहे त्याची, आहे ना. आदहित, आत्महिताची किती गरज आहे, आवश्यकता आहे. आत्महित म्हणजे मी जीव आहे ह्याचे संस्कार, किंवा हे आपल्यावर लावून बघण्यासाठीचे संस्कार, त्याची किती गरज आहे. प्रत्येक क्षणाला गरज आहे स्वतःवर घटवण्याची. आणि स्वतःवर नाही घटवलं की आपल्याला वाटते कोणीतरी करायलाच पाहिजे. आता माझ्याशी काल चर्चा करत बसली, काल माल आला होता भरपूर, आहे ना, ह्यांचा सगळा माल आलाय सगळा. मग आता ती त्यांचा मुलगा, छोटा मुलगा, त्याचा मुलगा काम करत होते, आहे ना. मग ही परत कामाला लागली. मग मा म्हणले काय काम करावं लागतं, त्याच्याशिवाय काय होतंय काय. म्हटलं काय नाही करावं लागत मा, म्हटलं काय पुण्याने येतंय, पुण्य करायला लागतं म्हटलं, फक्त बात काय मा, बरोबर आहे, पुण्य केल्यावर होतंय का. असलं काय पुण्य बिन्य काय नाही, म्हणजे पुण्य आहे तिथं बरोबर आहे, पुण्याला नाही म्हटलं नाही बरं का ते. पण त्यांना म्हणायचं काम कुणीतरी काम करावंच लागलं नाही, मग कुणीतरी करू द्या ना काम, मी कशाला करायला पाहिजे, हेच अजून लागलं नाही. मग कुणीतरी म्हणजे आपणच करायला पाहिजे असं त्यांचा अभिप्राय आहे ना. आपण नाही करणार तर मग कोण करणार, नाही केलं तर मग कोण खाणार, तुम्हाला कोण खाऊ घालणार. करणाऱ्यांमुळे तर आपण खातोय का नाही असं वाटतं, असं काय नसतं, असं काय नसतं. पण अजून विश्वास नाही त्यांचा, अजून सुद्धा त्यांचं म्हणणं नाही करावंच लागतं.
करिष्यामी 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 ती चिंतया मरिष्यामी मरिष्यामी. विसरून जाते मी मरणार आहे मरणार आहे. करायला पाहिजे, केल्याने होत आहे रे. असं सूत्र तिथं लावतो आपण व्यवहारात, धर्मात लावा ना, केल्याने होत आहे रे म्हणून. ठीक आहे, आम्हाला त्याचा अनेक एकांत नाही आहे की बाबा नाही मग अनेकांत लावा ना. मग ते इकडं का नाही लावत, केल्याने धर्म होत आहे रे म्हणून. जसं संसार केल्यानेच होतो तसं धर्म पण केल्यानेच होणार की न करता होणार का? धर्म काय बसून होतो का? तुम्हाला काय वाटतं आम्ही बसतो का? नुसतं नाही, अभ्यास करतो आम्ही. धन जीवनासाठी किती आवश्यक आहे. धन कमवणाऱ्याची महिमा आहे. धर्म कमवणाऱ्याची महिमा पाहिजे का धन कमवणाऱ्याची? काय मा कोणाची महिमा पाहिजे? कोणाची महिमा यायला पाहिजे? मग काय आम्ही काय सोडायचं म्हणतो, पण महिमा कुणाची विचारायला पाहिजे तर दोघांची महिमा आणायची का? श्रद्धान कुणाचं आहे? कुणाचं पाहिजे श्रद्धा? संसार करणाऱ्याचं संसार श्रद्धान पाहिजे का? जे मग कशाला महाराजांच्या पाया पडायचं आणि त्यांचं सगळं काय? ती तर करतच नाही उद्योग काय नाही, पण देवाच्या पाया पडायचं नाही सगळं कशाला? कोण करते? ती जी करते त्यांच्या पाया पडावं ना. मग काय मी विचारले श्रद्धान, मी काय त्यांना निषेध करतोय का? श्रद्धान कोणाचं आहे आपल्या मनामध्ये? बरोबर कोणाचं तुम्हाला वाटतं? खरं कोणतं वाटतं? नाहीतर रोज मंदिरात जाणं व्यर्थ होईल आपलं. तर हेच खरे आहेत, आणि जे खरे आहेत ते काय करतात? संसार करतात म्हणून ते खरे आहेत. ते काय उद्योग काय करतात? ते ज्यांच्यावर माझं श्रद्धा नाही, ज्यांच्या मी पाया पडतो रोज, ते काय करतात? ते दुकानदारी करतात. काय करतात? मग त्यांनी पण दोन्ही करायला पाहिजे असं म्हटलं असतं तर मग काय झालं असतं? दोन्ही करायला पाहिजे होतं त्यांनी का नाही? मग कोण देव झालं असतं का? धर्म तर असतात. सोडलं नाही, सोडावं लागतंय नाही तर देव होतो, धर्म गुरु होतोय. कोण होते का? धरून ठेवणारे होते देवगुरु. हा, श्रद्धान हेच करावं लागेल, हेच खरं आहे. हेच हे सगळं त्या ठिकाणी हे माझं उदय आहे पापाचं करावं लागतंय. जे केलं जातं ना आपल्याला संसारामध्ये, जे करतायत ते काय पुण्य नाही आहे, ते काय पुण्य नव्हे. कारण पुण्यवान जीवांना काय करावं लागत नसतं. जसं लहान बाळ जन्माला आलं तुमच्या घरात, काय करते ती परिज्ञा? काय करते? हा, बडबड करते. पण आहे का ना, तिला सगळी सेवा तुम्ही करताय का ना? काय न करता सुद्धा का करताय? तिने केलेल्या पुण्याचं तिला फळ मिळते. ज्याला पुण्य आहे त्याचे सेवक असतेच की, जसं तीर्थंकरांचा सेवक इंद्र असतो, येत असते ती पुण्य त्यांनी केलं. त्यांनी काय केलं नाही म्हणून पुण्य बांधलं आणि त्यांच्या सेवेला इंद्र आला. आणि जे करतेत ना करतेत ना त्यांच्या सेवेला कोण जात नाही. बरं तू करताय ना, तुम्हीच करा. जर तुम्ही समजा काय झालं घरामध्ये सासू सुना, तुम्हीच जर करायला लागला तर सून काय म्हणाल? बरं करतेत ना, करू द्या, सासूबाईला करू द्या का नाही? होईल का नाही असं? हा, का झालंय तसं? तुमच्यात बी तसंच आहे. तुम्हालाच करायला होते तो. आता वय झाले त्यांना, का त्यांना त्रास देतात? बरं कर पदर घ्या. आपल्याला काय व्यवहार जे आहे, जे करतायत, केला जातोय, योग्यतानुसार सगळं चाललंय, ते काय बंद करायची चर्चा थोडीच आम्ही करतोय. श्रद्धान काय बनवायचं ही चर्चा चालली ना. श्रद्धान हेच ठेवावं लागेल, जे खरं आहे तेच श्रद्धान ठेवावं लागेल. म्हणून त्याच्यावर बसायला तयार नाही ना श्रद्धान. कसं काय असं होईल? काय न करता काय थोडेच पैसे येत असतात का? असं वाटतं ना. वाटतं लौकिक व्यवहार करत असताना आणि आपल्याला व्यवहारात दिसतेच ना, किंवा जेव्हा दुकान उघडतोय, माल आणतोय, लावतोय, विकतोय, त्यावेळेस 4 पैसे येते, त्यावेळेस मग त्या पैशातनं मग आपण भोजन सामग्री येते, काय घरातली जी सुखसोयी आहेत त्या त्याच्या आधाराने आल्यानंतर माझी मान्यता का नाही राहणार की हात पाहायला सुख येते, मग आपलं हे सगळे येणार म्हणून दृढ होत जाते. दृढ किती पक्की झाली. तेच महत्वाचं आहे. ते महत्वाचं आहे. त्याच्यासमोर धर्म सुद्धा गौण होतो. भले धर्मातलं पटतंय, पण तरी सुद्धा पटत जरी असलं तरी
जे व्यवहार दिसतो त्या व्यवहारामुळे श्रद्धान बसायला तयार नाही का पाहून. असू दे तुमचं सगळं खरं आहे, पण 9ला मार्केट उघडल्यावर तिथं आम्हाला बसावं लागतं. तुमचं शास्त्र असू दे, नाही तर आधी मला मोक्षाला न्यायला जरी कोण आला देव, तर ही मार्केट 9ला उघडते ना, त्याच्यानंतर बघू आपण शनिवार रविवारी ये, त्यावेळेस बघू मोक्षाला जायचं का नाही जायचं ते. आत्ता काय तू वीकडेजला सांग, आपल्या वीकडेजला सांगायचं कारण का. आता अभ्यास चालू आहे ना, कोर्स चालू आहे का नाही, आत्ता काय दर्शन विर्शन काय सांगू नका, अभ्यास करायचा. काय चाललेलं असतं कोण. आता ही पण परवा काय म्हणत होती, आपण काय म्हणत होती, तुम्ही काय म्हणला आणि ही काय म्हणत होती सांगा की. त्या दिवशी तुम्ही काहीतरी म्हणत होता की मुलींना 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 काय काय राव सांग, काय काय म्हणत होती मावशी. जॉब करून द्यायचा. हा आलं का लक्षात, मुलींना जॉब करून द्यायचा नाही असं तुम्ही म्हणला नाही. आलं का लक्षात नाही अजून काय, कुठे ट्यूबलाईट आहे का सोडियम आहे बनवून असं ते. काय मुलींना जॉब करून मला अजिबात आवडत नाही असं मावशी म्हणत नाही ह्या किशोरी मावशी. मग आपण सक्त विरोध आहे असं तसं काय काय, पण आहे ना सुनबाई त्यांना मिळालं डॉक्टरीन. आता काम तर यांच्याकडेच आहे, दोघांकडेच भयंकर. तर मग त्यांचं म्हणणं जॉब करायचं नाही मुलींनी वगैरे. मग ह्या विजलताई काय म्हणत होत्या, पटलं का तुला, पटतंय का तुला, पटणार आहे का तुला, झालं. ह्याला म्हणायचं अनंत अनुबंधी मिथ्यात्व. म्हणजे खरं आहे त्याचे पटायचं कारणच नाही. कारण आम्ही महत्वाचं का स्त्री पर्यायामध्ये एकत्र गेलो. मी मुलगी आहे, माझ्यासारख्याच मुली आहेत, ज्या ज्या मुली आहेत त्यांनी जॉब केलं तरच त्या ठिकाणी बरोबर आहे. आणि तसं मुलींच्या संबंधी जॉब न करणं म्हणजे हे मिथ्यात्व आहे. मग आता ते तू जेव्हा मी तिन्ही गोष्टी सांगितल्या, तू काय म्हटली ना बरोबर नाही पटणार नाही उद्या. मग याचा अर्थ काय, मुलींनी काम केलंच पाहिजे. म्हणजे आम्हा कोणी व्हायचं, मग मुलींनी जर काम केलं तर आम्हा कोण होणार. माझा आम्हा चांगलं होणं का जॉब करणं चांगलं, कोणतं चांगलं आहे तसा. म्हणजे ऍक्च्युली म्हटलं ना, व्यवहार इतका हावी होऊन जातो आपल्यावर, आपली पर्याय इतकी हावी होऊन जाते आपल्याला कळत सुद्धा नाही की ही मी नाही आहे. आज मुलगी आहे, उद्या मुलगा असशील तर मुलाप्रमाणे विचार करशील. म्हणजे असं काय नाही आहे की भरून म्हटलं ना, पण पर्यायामध्ये मोडतं इतकी होऊन जाते. मी मुलगी आहे, माझ्यासारखे जे मुली आहेत तेच त्या ठिकाणी फक्त जीव आहेत, आणि बाकी मुलं ही जी काय पुरुष प्रधान संस्कृती आहेत सगळी खोटी. अरे दुसरी बाजू आहे त्याची, म्हणायला काय तोंडाने प्रत्येक गोष्ट म्हणायला लागत नाही. ज्ञानी जेव्हा सांगते तिथं वा अशा अशा अडचणी, केरळ स्टोरी वा बघून ये जा सिनेमा, काय झालं त्याच्यामध्ये ते सांगते. केरळ स्टोरी म्हणून आता नवीन सिनेमा आलाय, त्याच्यामध्ये काय झालं त्या मुली जे जॉब करायला गेल्या नर्सिंगचा, त्यांची काय अवस्था झाली ना आज अशा नाहीत. अशा 30,000 मुली केरळमध्ये गायब आहेत. महाराष्ट्रामध्ये रोज 70 मुली गायब होत आहेत या ह्याच्या निमित्त, जॉबच्या निमित्त. असं आता मी काय सांगणार, जरा आहे ज्या हे कळणार नाही. ह्यांना कळणार, ह्यांना जोपर्यंत कोणतरी त्या मुलीने जिला पळवून आज ती जेलमध्ये आहे, सिरियामध्ये कुठेतरी जेलमध्ये आहे. तिला एक मुलगी आहे, तिला कसं तिथून कुठंतरी ही स्टोरी लीक झालेली आलेली खरी स्टोरी आहे असं म्हणून सांगितलं जातंय. आणि तिने तिला कशा अडचणी, कसं फसवलं गेलं, ट्रॅप कसा टाकले जातात आणि त्याच्यामध्ये कसे अडकले जातात कळत नाही. एकतर पुरी बोहळ्या असते, कुठेतरी भावनिक केलं कुणीतरी की ऑटोमॅटिकली लगेच तिथं ते व्यवहारले जास्त माहिती नसतो. आणि तो म्हणजे कुणी बनवलं नाही, कर्माने, आपल्याच कर्माने बनवलेलं ते असतं. म्हणजे ते कुणी दिलं ईश्वर करताना त्या मुलींमध्ये तसं किंवा स्त्रियामध्ये तसला धर्म टाकला असं नाही. ऑटोमॅटिक तुम्ही मागच्या जन्मात तसे परिणाम मायाचाराचे केलेले असते, त्याचं फळ म्हणून तसं कर्म बांधल्यावर तसा उदय ते तसाच येणार आहे. तुम्हाला ते कळणार पण नाही तसं काय चाललंय असं. म्हणून आर्यन त्यांना उदाहरण दिलं मायाचारी स्त्रीप्रमाणे. म्हणजे तो मुद्दाम केला जात नसतो, तो कर्माचा उदयच असतो तसा असं सांगितलं. पण कळणार आहे का ह्यांना जॉबवाल्यांना कळणार आहे का. आणि ह्यांनी म्हटलं ना, म्हणजे ज्याला काम करायची सवय लागली ते राणीसारखं बसू शकेल का. राणीचं काम काय, ऑर्डर द्यायचं आणि काम करून घ्यायचं. नोकरांकडनं काम करून घेणं हे राणीचं काम. नवरा राखतोय ना, राणीसारखं राहावं घरात. म्हणजे करते ते, आणि ते दिलंय सुखा समाधानाने आनंदाने संसार स्वर्गाप्रमाणे जर ठेवायचा असला, घरातली महिलाच मेन आहे मुख्य.
तिचे विचार जर चांगले असतील, समाधानी, संतुष्ट, ईर्ष्या मत्सर रहित, अशा पद्धतीने फक्त मला काय करायचंय तर चांगले धार्मिक संस्कार करायचे, हे कुठंतरी घरात मला शांती ठेवायची, तर त्याची कारणं कळत नसतील ना, त्या प्रत्येकाची बुद्धीच अशी झाली, पैसे आले तर मग सगळं सुख येणार, पैसे आले तर सुख येणार, दोघं पण कमवा. आणि मग काय काय कोणाचं काय, म्हणजे मुलगा जो असतो आपला ती सुद्धा आईला ओळखत नाही. पाळणा घरात जाऊन पाळणा घरात ठेवते आता पुण्यामध्ये, माहिती आहे, पुण्यामध्ये सुद्धा आपली लोक सुद्धा आहेत. नवरा बायको दोघं जॉबला जाणार आणि ती पोरगा त्याला पाळणा घरात ठेवणार आणि ती सॅटर्डे संडेची मम्मी झालेली असते, फक्त ओनली सॅटर्डे संडेची मम्मी. तिला ती जी सांभाळते तीच त्याला आई वाटते त्या मुलाला. आणि मग त्या मुलाला आईबद्दल प्रेम नाही. तिने भले त्या मुलासाठी सगळं करू द्या, परत मोठा मुलगा झाल्यानंतर ती कशासाठी आईकडे बघणार. लहानपणापासून तुम्ही आम्हाला इतकं चांगलं वाढवलं, त्यावेळेस कुठं आम्हाला वाटतं की आई म्हणजे सर्वस्व आहे. का वाटतंय आम्हाला तुमच्याबद्दल आपलं असं सगळं? कारण तशा पद्धतीने जवळ ठेवून तुम्ही आमची प्रत्येक गोष्ट बघितली. त्यावेळेस काही जरी झालं तरी आईपासून मुलाला तुटूच शकत नाही, किती बायको कसली असू दे. का हो मा बरोबर आहे ना? मुलगा आईचाच असतो. आता ती बायकोची बाजू घेणं वेगळी गोष्ट, म्हणजे व्यक्त रूपाने, पण अव्यक्त रूपाने मुलगा आईचाच असतो. बरोबर आहे का? हा, हे सगळं कसं काय मला कळतं विचारलं तर शास्त्राच्या अभ्यासावर. पण हिला कळेल का कधी ही गोष्ट? कळू शकेल का? कळून घ्यायचंच नाही ना, हे तुमचं चुकीचं. म्हणजे पहिल्यांदाच आहे ना, पहिल्यांदाच त्या ठिकाणी निर्णय केलाय उलटा, तर मग पुढचं मग त्या ठिकाणी एक ही गोष्ट त्यानुसार विचारात सुद्धा घेणार नाही, विचारात सुद्धा. कारण पहिलंच तुमचं जॉब चुकीचं आहे म्हणलं, चूक तुम्ही चुकीचं आहे आणि तुम्ही काय पण सांगा त्याच्यानंतर सगळं तुमचे प्रत्येक हेतू चुकीचे. आता काय काय कसं समजावून कसं सांगा? इम्पॉसिबल असतं. म्हणून त्याचं नाव मिथ्यात्व म्हणते. मिथ्यादृष्टी एकांतवादीचा अर्थ ज्याला त्या ठिकाणी समर्थाचा म्हणजे अभिप्राय समजून घ्यायचा नाही. देवी सांगते पुन्हा पुन्हा काय व्यवस्था समजत नाही हो, काय करायचं असं काय नाही तुम्हाला सांग. आणि मग आकुलता कुणाला होते ही समजून घेत नाहीत. आपण समजून सांगतो नाही, समजून घेत नाही तर आपल्याला आकुलता, आणि त्यांना पण नाही समजलं तर तिच्या जवळ आपल्याला काय कसं करेल, खाईल, बसल, उठेल, जाईल का, आपण काय करणार आहे? सांगायचं प्रेमानं 2 शब्द चांगले सांगायचे, काय मा चांगले 2 शब्द सांगायचे, बाकी त्याच्यावर सोडून द्यायचं ना. त्यांच्या मुलांना त्यांच्या ज्याला काय आपण सांग त्यांच्यावर सोडून द्या. काय त्याचं चांगलं व्हायचं असलं, पुण्य असेल तर चांगलं होईल, पाप असेल तर वाईट होईल. आपण थोडीच करताय. आदिनाथ नव्हते मरीची जे करता तर मी कोण करता? तू तुझे सुखी राहा बाबा, आमचं काय ना, आमचं फक्त भाव सगळे सुखी राहावेत. ह्याच्यासाठी देवाने शास्त्र सांगितलंय, गुरूंनी शास्त्र सांगितलंय, सगळ्या जीवांना चांगल्या प्रकारे सुख मिळावं. दुसरा काही उद्देश नाही आहे ते शास्त्राचा. सुखी करण्याचा उपाय ह्याच्यात, आणि जे व्यवहार करतो तो सुखी होण्यासाठीच करतो. मग तोच उपाय इथं सांगितला. डायरेक्ट कसं सुख मिळेल, कष्ट न करता सुख कसं मिळेल हे याच्यामध्ये वर्णन केलेलं असतं. सुखासाठी कसलेही कष्ट करायची गरज नाही. असा एक श्लोक तत्वज्ञान तरंगिणीमध्ये आलेला आहे चांगला. कुसुमदानी मला 97 साली तिथं कुंतलगिरीला मला सांगायचं होतं, माझं ठेवलं होतं पहिल्यांदा 97ला. कारण 4 वर्ष तर मी गेलो नव्हतो. 92 नंतर 93, 94, 95, 96 गेलो नव्हतो मी. पण 97ला मात्र महाराज 93ला तर महाराज गेले. 94, 95, 96 3 वर्ष तरी मी काही गेलो नव्हतो. आणि 97ला मात्र मग मला तिथं जायचं, आता मोकळा होतो त्यावेळेस गेलो. मग जायचं होतं तर मग शास्त्र ठेवणार होते. तर मग कुसुमताई म्हटली काय सांगायचं, तर एक त्यांनी ते तत्वज्ञान तरंगी की धर्मासाठी कोणाकडे हात पसरावा लागत नाही, काही कष्ट करावं लागत नाही, असे सगळे असे काही ते हे सांगितलेले त्या श्लोकामध्ये. इतका धर्म सहज सुंदर साधा आहे, त्याच्यासाठी कुठलंही कष्ट नाही, कुठं म्हणजे कुठं त्याला काय ही करावं लागत नाही. असंच छान आहे. हे सुख सरळ आहे. मा सुख हे धर्म सांगतोय, सुख स्वभाव आहे हे सांगतोय धर्म. आणि स्वभावाला कष्ट करावं लागत नसते हे सांगतात. स्वभावाचा जे आश्रय घेऊन ते काम करतात त्यांच्या पर्यायामध्ये आपोआपच सगळं बाहेरचं पण सुखसामग्री येऊन जाते, येऊन जात असते ती.
त्यासाठी वेगळी काय धडपड करायची गरज लागत नाही. तीर्थंकरांची पंचकल्याणे होऊन जाते. काय केलं? षोडशकारण भावना बाहेर. काय केलं? हातपाय हलवलं नाही, षोडशकारण भावना बाहिल्या आणि तीर्थंकर झाले, पंचकल्याणे होते त्यांची. माझा एक सहज संबंध असतो, त्या धर्माबरोबर पुण्याचा संबंध आहे. धर्माबरोबरच आणि पुण्याबरोबरच व्यावहारिक सुखाचा संबंध आहे. पण हे व्यावहारिक लोक हे सुद्धा समजायला तयार नाही की सुखाचा संबंध पुण्याबरोबरच आहे, व्यावहारिक सुखाचा. आणि हे आपण नाही म्हणतो, म्हणते सगळे मध्ये. काय म्हणते? पुण्य हवे नशिबाला. अर्थ काय होतो पुण्य हवे नशिबालाचा? जर तुमच्या पर्यायामध्ये सुख पाहिजे, जे काय हवं आहे, नशीब तुमचं जे आहे ते पुण्य पाहिजे त्याच्यामध्ये, त्या नशिबामध्ये पुण्य असेल तर सगळी त्या ठिकाणी अनुकूलता असते. असं हे कर्णाने असं शिकवतो. पुण्याचं फळ काय, ह्याच्यासाठी तर प्रथमान योग आहे. नीट वाचला पाहिजे ना, पुण्याचं फळ कसं मिळतं. कितीतरी त्या आपण बघतो की नाही, सीता, अंजना, चंदना, अजून किती आहेत ती, अनंतमती, नीली, अशा कितीतरी त्या स्त्रिया आहेत शास्त्रामध्ये. त्यांनी केलं काय? त्यांनी धर्माचा आश्रय सोडला नाही म्हणून त्या प्रसिद्ध झाल्या. किती संकटात होते त्या माहिती आहे तुला. मग काय केलं त्यांनी? जॉब केला. सांगते म्हणजे इतकं ब्रेन वॉश, जसं ब्रेन वॉश झालं का नाही असं ब्रेन वॉश केलेलं त्या केरळ स्टोरीमध्ये. म्हणजे मुस्लिम लोक काय करतात, कसे करते ती चर्चा आहे त्याच्यामध्ये. कसं ट्रॅपमध्ये कसे अडकवतात, तसं इंद्रिय विषय भोग, जॉब हे कशी जाळ्यात अडकवलेलं असतं तुम्हाला. ते तुम्हाला जाळ्यात अडकलेलं, जसं पक्षाला टाकलेलं असतं ते जाळं नसतं कळत, नाहीतर मग पक्षी थोडंच तिथं अडकायला जाणार आहे. तसं तुम्हाला जाळं टाकलेलं दिसत नाही, तुम्हाला फक्त दाणे दिसते आणि त्याच्यामुळे बुद्धी भ्रष्ट होती. शहाणी सॉरी, म्हणजे सांगायचं असं आहे, हे दाणं नाही, जाळं बघा की जाळं टाकलेलं काय संगीता टाकली, बरोबर आहे ना. पण कोणाची दृष्टी जाळ्यावर जात नाही. सगळ्या दाणे दाणे मोती, हा घ्या 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 घ्या, आमचं काय द ट्रॅप. आणि ते तुम्हाला समजणारच नाही. त्या पक्षाला सांगितलं कितीतरी समजत नाही, अरे ते ट्रॅप आहे. आणि बाईने परवा गोष्ट सांगितलं नाही होती, त्या पोपटाला शिकवलेलं असतं. मग काय शिकवलेलं असतं? पारदी जाळ टाकेल त्यात फसायचं ना, असं पोपटाला एका शिकवलेलं असतं. ते पोपट सगळ्या पोपटांना शिकवतो. सगळे पोपट बोलायला लागतात आणि तिथं ते जंगलामध्ये पारदी येऊन जाळ, आणि ते पोपट विद्वान सगळे ऐकतो त्यांची भाषा. पारदी जाळ टाकेल त्याच्यात अडकायचं नाही, आता कोण अडकणार नाही माझ्या जाळ्यात असं म्हणतंय. मग नको म्हणतो जाळ टाकायला, पण तरी म्हटले एखादा येडा असतोच की, अडकल एखादा येडा असं म्हणून त्याने टाकतंय. जाळं टाकतोय, दाणे टाकतोय, तर सगळेच अडकते. पारदी जाळ टाकल आणि त्याच्यात अडकते. काय करायचं का जॉब? काय नाही म्हण की, आता तर काय बिघडते का? मामा म्हणते म्हणून तर म्हण की. हा फलटण मध्ये तसे नाहीत लोक, होय म्हणत नाहीत लोक. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. बरं, दुसरी बाजू हीच तर सांगतोय मला, रोल ट्रॅप आहे म्हणून तरी दुसरी प्रत्येक बाजू. अरे सम्यक एकांत तुम्हाला कळला नाही हीच तर सांगायचं. अनेकांताबरोबर सम्यक एकांत काय असतो हीच तुम्हाला बुद्धीत येत नाही, म्हणून ती तुम्ही दुसरी बाजू. इंद्रिय सुख ही एकांताने दुःख आहे का कथनचित सुख आहे? सांग बरं. नाही एवढं मी पण सांग, तेच सांगतोय मग मी. इंद्रिय सुख ही एकांताने दुःख आहे, याचं नाव आहे सम्यक एकांत. हे काय सांगतोय मग मी? आहे का सांगितलेलं पण कळत नाही, परत म्हणायचं आम्हाला सांग म्हणून. आता सांगायला लागलेलं तर नीट समजून घे. सम्यक एकांताचं नाव आहे. इंद्रिय सुख नसून एकांताने दुःख आहे. मग त्याच्या अनेकांत लावायचं तुला, थोडस सुख असतं थोडस दुःख असतं म्हणून. दोन बाजू असते त्याला, पण कुठनं काढले दोन बाजू पण असतो हे सांगायला लागले. दोन बाजू काय बरं काय म्हणजे नीट लक्षात घ्यावं माझं म्हणणं.
तिथं पुरुषांनी सुद्धा जॉब करू नका म्हणते आपल्या शास्त्रात, तर बायकांचं लांब बायकांचा तर लांबच विषय राहिला. पुरुषांनी सुद्धा जॉब करू नका म्हटले रामायणमध्ये. कोणी सांगितलंय? कृतांत वक्राने सांगितलं. जेव्हा जॉब करूनच ते सीतेचं पाप बांधून घेतलं ना सोडायचं. नोकरीवर असल्यामुळं कृतांत वक्र सेनापती नोकरी करावं लागत होतं, नोकरीवर होता आणि म्हणून आदेश पाळावा लागला त्याला सीतेला जंगलात सोडायचा, गर्भवती सीतेला. आणि तिथून जेव्हा माघारी आला त्यावेळेस तिथं रविसेनाचार्याने ते श्लोक लिहिलेले, नोकरी किती वाईट असते म्हणून. तिथं कृतांत वक्रला भासित झालं. तिथनं आला की दीक्षा घेतली त्यांनी सरळ. ह्या नोकरीमुळे मला एवढा मोठा अन्याय करावा लागला, जी निर्दोष सीता आहे तिला मला जंगलात नेऊन खोटं मायाचाराने सोडावं लागलं का? केवळ तर मी नोकर होतो म्हणून नोकरीचा एकदम तिथं निंदा केलेली आहे. 7-8-10 श्लोक आले. आता तुम्हाला करायचं असलं करा, आमचं काय नाही. पण असं आचार्याने लिहिलेलं आहे, नोकरीचं असं फळ आहे. जेव्हा की आपण नोकर नाही हो म्हणलं ना, घसरत चालली सगळी संस्कृती, घसरत चालली, आपले स्टेटस घसरत चालले. म्हणून बायकांचे पदर संपले, साड्या संपल्या, सगळं हळूहळू एक संपत चाललं. आणि हे यांना आपल्याला वाटतं आपण लय भारी करत चाललं. हे पाश्चिमात्य लोक इतकी वेळ लावते. सोयाबीन मध्ये त्यांच्याकडे जास्त झालं आणि त्यांनी सांगितलं हे खावा म्हटले, त्यांनी सगळे फायदे. अरे आणि भारतीय लोक एकदम बुद्धिभ्रष्ट लोक आहे ना, लगेच त्यांनी सांगितलं सोयाबीन सगळ्यांनी सोयाबीन. ऍडव्हर्टिजमेंट कशी करायची असते ते त्यांच्याकडनं शिकायची असते. हे जॉब तुमच्याकडनं करायची ऍडव्हर्टिजमेंट आहे त्यांची. ती मुलींना वगैरे ते त्यांची ती सगळ्याला कितीतरी लिहिलंय, तुम्ही वाचता बघता कमी, त्याच्यामुळे तुम्हाला कळतंय काय. जाऊ दे, सांगायचं काय एवढं की ते एक हॅमरिंग केलं जातं आणि त्या हॅमरिंगमुळे असं बुद्धी ऑटोमॅटिक आपण आधीच मरकट आणि त्याच्यात असं काहीतरी भोगाचे आणि असे आपल्याला इष्ट अशा गोष्टींची जाहिराती आल्या की आपल्याला त्याच्यामध्ये आपोआपच आकर्षण निर्माण होऊन त्यामध्ये प्रवृत्ती झाल्याशिवाय राहणार आहे काय. पुन्हा पान पसंत, पान बहार, विमल असले जाहिराती बघून काय होणार काय सांग बरं. ती जाहिरात बघताना आहे ना, गावस्कर पण टाकतोय, कपिल देव पण टाकतोय, बच्चन पण टाकतोय आहे ना, ते महेश बाबू पण टाकतोय, अजय देवगण, सगळीच खातीत तसलं ती आहे ना. आणि मस्त म्हणून खातीत. आता मग खाणार ते गुटखा खाणार तर, आणि त्याची जाहिरात असले मोठे लोक करणार, काय होणार? मुलांवर परिणाम आपोआप होणार न खायचा. लिहिलेलं पण आहे खाली कॅन्सर होतो म्हणून. काय चाललेलं असतं म्हटलं नाही. इतकी कशी काय, म्हणजे इतकी बेकार बुद्धी आहे. त्या तांबाखूच्या पुडीवर केवढं मोठं कॅन्सर झालेलं चित्र काढायला लावलेलं, मोठं बारकं पण नाही, मोठं चित्र. ती बघितलं तर माणूस घाबरतंय करतंय. पण आता सवय झाली. ठीक आहे, तांबाखूची पुडी फक्त महत्वाची आहे, कॅन्सर महत्वाचा नाही. आणि मला नाही होणार, आय एम नॉट इन द ट्रॅप, असं प्रत्येकाचं एक भ्रम झालेलं असतं. तंबाखू खाल्ल्यावर काय राहणार आहे का व्हायचं? हरिहंत सिद्ध, हरिहंत सिद्ध, हरिहंत सिद्ध. हे सगळं व्यवहार सांगतोय मी, निश्चय काय सांगितला नाही आज. निश्चयामध्ये हे सगळं खोटं आहे माहिती आहे का. तुम्ही तंबाखू खाल्ली तरी ते खोटं आहे, नाही खाल्ली तरी खोटं आहे म्हणते त्याच्यात. त्यांना त्याच्यामध्ये खाणं जॉब करणं न करण्याशी काय संबंध नाही. कवा समजायचं? इथं जॉब करायचं नाही म्हटलं तर समजा ना. आणि जॉब न करणं दोन्ही त्या ठिकाणी त्याच्या आतीत हे समयसार आहे. ती गोष्ट पल्ली का पडेल, अवघड आहे, भयंकर आहे. पाश्चिमात्य लोक आपलं स्वीकार करायला लागले तरी सुद्धा कळा ना आमचं सगळं. म्हणजे जोपर्यंत त्यांच्या पॅकिंग मध्ये, आम्हा तर नेहमी सांगते त्यांच्या पॅकिंग मधनं पुढे येईल ना, मुलींनी जॉब करायचा नसतो, त्याच म्हणाल हो मुलींनी जॉब करायचा नसतो. म्हणजे आपण आपल्या पॅकिंग मधनं दिलं ना, हे तुम्ही येड आहे. आणि त्यांच्या पॅकिंग मधनं ही जी काही येईल आहे ना, घाण आलं तरी ती म्हणणार बेस्ट आहे. काय करू शकत नाही. म्हणजे चूक यांची नाही आहे, त्यांची काय चूक नाही. हे चांगलीच आहेत खरं तरी, भोळे आहेत खूप आहे ना,
खूप भोळे आहेत आपली इंडियन लोक, इतके भारतीय लोक इतके भोळे आहेत आणि सरळ आणि चांगले आहेत म्हटलं ना, ऋषी कृषी प्रधान आपली जी संस्कृती आहे, त्याच्यामुळे अजून या मातीमध्ये तेवढं ही आहे, ताकद आहे की त्याच्यामध्ये असं एकदम क्रूरता नाही, कषाय नाही आहे ना, हे सगळं इतकं चांगलं आहे अजून सुद्धा, आणि त्यामुळे तर फसलं जातं खरं बघायला. अशा चांगल्या देशात, चांगल्या धर्मात, चांगलं सगळं मिळालं असताना जॉब करते. तू करते का job? हो, आता हे काय करत होतो? आम्ही तुम्हाला जॉब करायला पण परमिशन देतोय, पण तुम्हाला सांगितलं जाऊन अंमलपशी राहा, जॉब करा, 24 तास करा की तिथं. काय बिघडते काय? त्यानं पुण्य बंद होईल, आम्हा होतील, सगळ्या घराचं कल्याण करशील, आम्हाला सगळ्याला वाटेल की वा आम्हा रुजल माते, रुजलमती माताजी, रुजल नाही काय निमनाथाच्या मंडळीचं नाव काय, राजुलमती माताजी की जय हो. रुजलचं राजुल करू, जाऊ दे. किती चांगलं वाटलं, आपला अभिमान होईल का नाही मा राजुलमती माताजी. आपल्या घरीच आहार पाहिला, अरे होईल की का, आम्ही काय राहतोय का व्हायचं. सगळ्यांनी म्हणायचं तुम्ही व्हा, मी होते आम्हा असं मला गेली काय बिघडते काय, तुम्ही व्हा, सगळ्यांनी म्हणायचं तुम्हीच व्हा. काय चाललंय काय राजुलमती माताजी, राजुलमतीजी, आता माताजी नको म्हणायला, पण राजुलमती तर म्हणू आजपासून रुजलच्या ऐवजी. म्हणजे तिला असं कुठेतरी हॅमरिंग होईल, राजुलमती राजुलमती राजुलमती, नेमिनाथाची पत्नी राजुलमती, म्हणजे झाली नाही, ब्रह्मचारीच राहिली ती पण, आणि तिने दीक्षा घेतली आणि कल्याण केले. काय राजुलमतीजी, जॉब नाही केला तिने, आणतोय तसं मी पण तसं नाही, सोडत नाही तसं. आणि ती पण हटकी तर आहे, माझ्या पुढची आहे, पण मी तसं काय हार मानणार आपण शेवटी, आपल्याला काय नाही, जाणणार आहे, आपल्याला आमच्या आईने शिकवले, आपण जाणणार आहे, जाणायचं काय 4 दिवसाचे संयोग आहे. दिग्देशेभ्य खगा येत्य स वसंती नगे नगे स्व कार्यवशात यांती देशे दिक्षु प्रगे प्रगे. मी एक रात्रीसाठी झाडावर आलोय, काही दिवसासाठी एका घरात आलोय, मी माझे कशाचं काय, आणि सकाळ झाली, सगळे आपापल्या दिशेला उडून गेले, कोण कोणाचं काय कोणाचं. तुमच्या लक्षात येते का, ही खरी गोष्ट आहे, त्यांनी खरं एकदम सत्य सांगितलेलं आहे. आपल्याला नाही आवडणार, ते पटणार नाही, कारण आपल्याला वाटतं हे सगळे आपण एकत्र एकच, आपले हे सगळे मी ते आपलं पहिल्यापासून, हे माझे, आत्ता माझे, पुढं माझे, मी त्यांचा. अरे आचार्य सांगते, झाडावर आलाय एका तुम्ही रात्री पुरतं, सकाळी आपल्या आपल्या वाटेने निघायचं. आयुकर्म संपलं, विषय संपला. कोण कोणाचा आहे, कोण काय, कुठं गेलाय, काय झालंय, कोण कोण विचारते त्याच्यामध्ये. आपण आपल्या कल्पना करत बसणार, काय करायचे करा, जी ते आपल्या परिणामाने ज्या त्या गतीला जाते. काय संबंध परत अनंत काळासाठी एकत्र येतोय का नाही माहिती नाही. अनंत काळासाठी, 1 दिवसासाठी एक आहे, तिथनं परत निघत गेला तर काय काय संबंध आहे, कुठला कोण माझे आईन, माझा पोरगान, माझी नातन, माझं येईन, माझं ती, कोण नाही, कोण नाही. आदित्य कोण नसतं, ही व्यवस्था आहे. तुम्हाला जरी नसलं स्वीकारायचं नका करू, मला काय अडचण नाही, पण ही असंच आहे. ही आणि आता प्रत्यक्ष आहे, इंद्रिय ज्ञानाने प्रत्यक्ष आहे. काय नाही, मेल्यानंतर काय संबंध नाही राहत. काय मग कळते का नाही, काय हाय काय त्याच्यात अजून पण तुमचं. म्हणजे या गोष्टी आपल्याला आपल्या आपल्या या संसारामध्ये असणारी आसक्ती है ना, हे सगळं कमी करण्यासाठी इतकं आपण या संसारामध्ये आसक्त झालोय, पर्यायामध्ये आसक्त झालोय. जे सत्य आहे त्याला सुद्धा आपल्याला स्वीकारताना है ना, आपल्याला संशय होतोय, काय बाबा हे खरं आहे का खोटं आहे. खऱ्या गोष्टी स्वीकारताना त्रास होतो, इतका असत्याचा पगडा बसलाय. म्हणून समयसार समजणं कठीण जातं. समयसार शुद्ध आत्मा, आत्मा शुद्ध असतो, काय करत नाही, खात नाही, पीत नाही, भोगत नाही. हे काय प्रकार आहे. म्हणजे सामान्य जीवांना एकदम आश्चर्य वाटणार, हे असलं कसला आत्मा काढलाय, कुठला. आणि हे सगळं खातोय, पितोय, चालतोय, बोलतोय, बसतोय, उठतोय, करतोय, तीच तर आत्मा आहे. नवीन कुठनं आत्मा काढला. किती वाजली माणसं जेवायला जायची ती. लक्षात घे.
म्हणून समयसार म्हणजे इतका उत्तम म्हणजे साक्षात सिद्ध आणून ठेवले त्या समयसार. काय सोपं आहे का मला सांगा? सिद्ध आणून आपल्या समोर ठेवायचं सोपं नाही, पण आपली पण पात्रता पाहिजे ती सिद्धांचं स्वरूप आपल्यामध्ये त्याचं श्रद्धानं उतरवण्याचं. हेच सत्य आहे. म्हणून कसंही असू दे मी बाहेर पण आहे हेच खरं आहे. अशा आतमध्ये श्रद्धा उत्पन्न करणारा हा ग्रंथ आहे. ऍक्च्युअली भव्य जीव अशा विषयाचं श्रद्धान करून आत्मकल्याण करून घेतात, आजही करत आहेत. ओम नमः.